नाही, फार पुरातन आहे. स्वयंभू मूर्ती ही कोणी स्थापित केलेली नाही. लहानपणापासून या देवीला मुलं वाहिली जातात. धर्माचंच फक्त काम करायचं, बाकी काय करायचं नाही. त्या देवीला कसलाही पशुहत्याही काही लागत नाही. पन्नास बसतील, 50 गुरु आहे. आपल्या घरच्या काय वय आता त्याचं आहे 18-19च्या पुढे. कधी कधी काही जागा आपल्या लक्षात येत नाहीत, कारण त्या गडद आवाजात नाही तर शांततेत बोलतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वाई आणि बावधन पंचक्रोशीची सीमा ठरवणारा एक डोंगर, कातळ वारा आणि रहस्यांनी भरलेला. हा आहे सोनजाईचा डोंगर, जिथे रस्ते संपतात आणि कथा सुरू होते. पाचगणीपासून पूर्वेला पसरलेली ही पर्वतरांग, पूर्वेकडून कोरडी कातळाची आणि पायथ्याशी वसलेलं इतिहासकालीन गाव म्हणजेच बावधन. उत्तरेला सोनजाई, दक्षिणेला वैराटगड, पश्चिमेला कार्तिक स्वामींचे डोंगर. या तिन्हींच्या कुशीत एक बंदिस्त खोरे आणि त्यात वसलेली बावधनची पंचक्रोशी. इथे निसर्ग सुंदर आहे, पण साधा नाही. हिंदू परंपरेत अनेक पंथ आहेत, पण नाथ संप्रदाय हा संन्यासाचा, तपश्चर्याचा आणि अनासक्तीचा मार्ग. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ या परंपरेचे पाय भारतात फिरत राहिले आणि सह्याद्रीत येऊन स्थिरावले. सातारा जिल्ह्यातील या डोंगर रांगांमध्ये नाथपंथीयांनी साधनेसाठी निवास केला असावा, कारण हा डोंगर भौतिक नाही, आत्मिक आहे. आजही सोनजाईच्या डोंगरावर नाथपंथीय गोसावी राहतात. इतिहास वाचून समजतो, कथा ऐकून उमगते, पण काही गोष्टी जगल्यावरच कळतात. म्हणूनच आम्ही फक्त सोनजाई पाहायला आलो नाही, तर सोनजाईवर राहायला आलो. सूर्य मावळला. तर आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यातील बावधन या गावात. प्रामुख्यानं हे गाव बगाडासाठी खूप प्रसिद्ध आहे, पण हे गाव एका वेगळ्या गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे, आणि ते म्हणजे सोनजाई देवीचं मंदिर. सोनजाई देवीचं मंदिर हे आत्तापर्यंत जास्त लोकांना माहिती नाही आहे. आज आपण ते लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. ती माहिती, ते मंदिर, ते लोकेशन सर्व काही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि हे मंदिर खूप पौरातन आहे. आज इथे साधारणतः 20 ते 25 साधू देखील वास्तव्यास आहेत. ते साधू आजीवन बालब्रह्मचारी राहून त्यांची सेवा आपल्या धर्माप्रती, आई सोनजाईप्रती, आई काळूबाईप्रती, आई नवलाईप्रती अर्पण करतात आणि आजीवन इथेच राहतात. पण त्यांचा दिनक्रम इथे कसा चालतो, ते कसे इथे वास्तव्य करतात आणि आजूबाजूच्या परिसरात देवाची पूजा कशी होते, या सगळ्या गोष्टी आज आपण इथे राहून त्यांच्यासोबत अनुभवणार आहोत आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सोनजाई मठावर एकही स्त्री नाही, इथे फक्त पुरुष आहेत. गोसावी, ब्रह्मचारी, संन्यस्त जीवन जगणारे. ना वेगळी स्वयंपाकीन, ना नोकर, ना सोयीसाठी दुसरं कोणी. जे काय आहे ते स्वतः करायचं. ते स्वतःच चुलीवर स्वयंपाक करतात, स्वतःच वाढून घेतात आणि जेवण झाल्यावर स्वतःची भांडी स्वतःच घासतात. कोणी सांगत नाही, कोणी शिकवत नाही. इथे जीवनशिस्त शिकवली जात नाही, ती जगली जाते. आम्ही त्यांच्यासोबत हे सगळं अनुभवलं. त्यांच्यासारखंच भाजी चिरली, जेवलो, भांडी धुतली आणि त्या रात्री त्यांच्याच जमिनीवर, त्यांच्याच मठात झोपलो. त्या रात्री ना गाड्यांचा आवाज, ना मोबाईलची गडबड, फक्त वारा, कातळ आणि आतून ऐकू येणारी आपली श्वासाची गती. सोनजाईची रात्र आवाज कमी करते आणि विचार वाढवते. सकाळ, घड्याळात पहाटेच्या 4 वाजताच उठण्याची वेळ. थंड वारा, अंधारातच अंघोळ आणि मनोमन शांतता. इथे दिवस सूर्यापूर्वीच उगवतो. महाराजांसोबत सोनजाई डोंगरावरील वेगवेगळ्या देवळांमध्ये एकामागे एक, कुठे घंटानाद, कुठे शंख,
कुठे शांत हात जोडलेली भक्ती. इथे पूजा दिसावी म्हणून नाही तर जगण्यासाठी केली जाते. आणि मग सकाळी 6 वाजता सोनजाई देवीची आरती केली जाते. आम्ही जे अनुभवलं ते पर्यटन नव्हतं, तो संन्यासांच्या शिस्तीतला एक दिवस होता, जिथे स्वच्छता म्हणजे सेवा, काम म्हणजे पूजा आणि मौन म्हणजे शक्ती. सोनजाई देवस्थान फक्त श्रद्धेची जागा नाही, ती आहे जगण्याची एक वेगळी पद्धत, जिथे माणूस कमी गोष्टीत जास्त समाधान शोधतो. महाराज, हे मंदिर आपलं सोनजाई देवीचं कितव्या शतकापासून मंदिर आहे साधारणतः? नाही, हे फार पुरातन आहे. फार पुरातन. हां, याचं कोणाला सांगता नाही येणार की किती दिवसापासून आहे. कोणाला सांगता येणार नाही. कोणालाच नाही सांगता येणार. बरोबर. कारण फार पुरातन जुन्यांनी. दुसरी गोष्ट, ही बसवलेली मूर्ती नाही आहे, हां, ही स्वयं आहे. ही स्वयंभू मूर्ती. हां, स्वयंभू मूर्ती. ही कोणी स्थापित केलेली नाही आहे. बरोबर. आता इथं जे मी खाली कुंड पाहिलं हां ते म्हणजे त्यातलं पाणी आता किती वेळ टिकतं असं काय? हां, त्यातलं पाणी तसं आम्हाला 12 महिने पुरतं. हां, परंतु आता हे नळानं पाणी केलं ना, मोटर बसवल्यामुळं जरा कमी पडतं. हां, बरोबर. हां. बरोबर. आता म्हणजे ते दुसरे महाराज सांगत होते हे पाणी कधीच म्हणजे आटत वगैरे नाही. किती दुष्काळ पडला? नाही आटलं, आतापर्यंत नाही आटलं. 72च्या दुष्काळात पण देवाखाली सुद्धा खालून पाणी. देवाखाली पण खालून पाणी. हम्म. बरं, ठीक. आता आपल्या देवीबद्दल एक पौराणिक कथा पण म्हणजे नाही का बऱ्यापैकी ऐकून आहे आम्ही. ती थोडक्यात तुम्ही सांगता का? देवीचं एक पुजाराची काहीतरी कथा होती एक. पुजारीची काय अशी कथा आहे की लहानपणापासून या देवीला मुलं वाहिली जातात. हां, संन्यास घेतला जातो या ठिकाणी. हां, तो आयुष्यभर या ठिकाणी 5 वर्षाच्या वयापासून संन्यास घेतला जातो. इथं अर्धवट कोण म्हणजे असं निम्या अर्ध्या वयातून प्रपंच सोडून, असा प्रपंच सोडून संन्यास घेऊन इथं राहू शकत नाही. कोण असा कधी राहिलेला नाही. बालपणापासून संन्यास जो घेऊन राहतो तोच इथं राहतो, तोच कमिटीत सदस्य होतो. बरोबर. आता म्हणजे ते आजीवन बालब्रह्मचारी आणि आजीवन. देवीच्या चरणी त्यांची अर्पण सेवा आहे. केलं, ती सेवाच त्यांनी म्हणजे तेच देवीच्या चरणी अर्पण केलेलं असतंय. कसं आहे, या ठिकाणी नवस बोलले जातो. ती बी ठोंबरे समाजाची एक जातीचे फक्त समाजाला नवस बोलले जातो. त्यावेळेस नवस बोलल्यानंतर जी काय त्यांची इच्छा जी असते ती पूर्ण झाल्यानंतर तो मुलगा इथं आणून तिच्या सेवेसाठी सोडला जातो. सोडल्यानंतर त्यानं आयुष्यभर राहून देवीची पूजा अर्चनाच करायची, दुसरं काय करायचं नाही. धार्मिकता, आपल्या धर्माचंच फक्त काम करायचं, बाकी काय करायचं नाही. आता ते सोनजाई देवीचं एक असं म्हणलं जातं की पूर्वी हा डोंगर थोडक्यात सोन्याचा होता असं संबोधलं जायचं. हां, काय लोक बोलतात की त्याचा इतिहास नाही आहे लिहिलेला. हां, परंतु काय लोक बोलतात की या ठिकाणी गोरक्षमचंद्रनाथ आले होते. आल्यानंतर त्यांना जी काय गोष्टी बद्दल त्यांना जी काय संकोच होता ते त्यांनी इथं हे केलं आणि गोरक्षनाथाला वीट पडली म्हणून विचारलं गेलं होतं. वीट कुठे गेली, काय झालं म्हणून. तर ते गोरक्षनाथांनी सांगितलं, मी बाबा ती पाठीमागं तुम्हाला भीती होती म्हणून फेकून दिली मी ती डोहामध्ये. त्याच्यावरून गुरु शिष्यांचा थोडासा वाद झाला. वाद झाल्यानंतर मग गोरक्षनाथांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या विठ्ठल सुधारणाला आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला वीटच पाहिजे ना, ते मी लगेच घेऊन देतो. म्हणून त्यांनी अख्खा डोंगरच सोन्याचा केला होता असा बोललं जातं. आणि देवीने 2 पुजाऱ्यांची परीक्षा बघण्यासाठी सुद्धा एक हे केलं होतं. तो हा इतिहास पाहिला. काय लोक सांगतात
की ब्राह्मणाचा मुलगा आणि धनगराचा मुलगा हा दोघं पूजा करत होते. त्याच्यातनं त्यांचा जरा वाद झाला. वाद झाल्यानंतर देवी त्यांना प्रगट झाली. त्यांनी मग देवीने नंतर त्यांना धनगराच्या मुलासाठी जवळ ठेवलं त्यांनी. महाराज वरती ते दत्त महाराजांचं जे मंदिर आहे ते पण म्हणजे पौराणिकच मंदिर आहे का? हां, ती पौराणिक मंदिर म्हणजे तिथं जी काय आमचे साधू लोक पहिल्यापासून संन्यासी इथं या देवीला वाहिलेली होती. हां. त्यांच्या सगळ्यांच्या समाधी तिथं आहे. ती समाधीची जागा आहे. आणि मूळ पुरुष जे होतं सोहनगिरी महाराज म्हणून जुने, त्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागं दत्त महाराजांची मूर्ती बसवलेली आहे. आता मेन तसं समाधी मंदिर आहे ते. आता हे इथं आपलं सवनाई देवीचं मंदिर सौंदाई, तिकडं काळूबाई देवी आणि नावलाई देवी, हे मंदिर पूर्वीपासूनच. हा, पूर्वीपासूनच आहे ती, परंतु ह्या देवीला ती भेटायला आलेली. काळूबाई आणि नवलाय, धरणात नवलायचं मंदिर होतं धोमधरणमध्ये, जुनं पुरातन नवलाय खावलायचं. आणि इकडं मांढरदेव, ह्या दोन्ही देव्या हिला भेटायसाठी इथं आलेल्या आहेत. ते म्हणून तिथे स्थापित करून राहिलेले आहेत. असं आहे. बरोबर. आणि ह्या देवीबद्दल अजून एक आम्ही ऐकून की म्हणजे महाराष्ट्रात आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं पशुहत्या वगैरे केली जाते, पण ह्या देवीला कधीच कुठल्याही नाही. प्रकारचा बळी वगैरे असं कुठलंच म्हणजे नाही, चालत बळी ह्या देवीला पहिल्यापासून नाही चालत. म्हणजे काय असं समजायला कधीच नाही बळी बिळ घरी चालत. फक्त ती काळोबाईचं मंदिर आहे वरती तिकडं, त्याच्यासाठी तिकडं लोक पूर्वी करत होती, परंतु ती पण आता बंद झालेलं आहे. फक्त मनोभावीची सेवा करेल. सेवा बस, पुरणपोळीचा नैवेद्य जी काय असेल ती. इथं आता आम्ही जवळजवळ 20-22 जण आहे. 20-22 संन्याशी सोडलेली मुलं सगळी म्हणून आम्ही जवळजवळ 20-22 जण आहे. सगळी ज्याच्या त्याचा आहे, जो काय आपला देवस्थानचा मठाचा जो काय प्रपंच आहे, जो काय एरिया आहे, हे सगळं आम्ही बघतो. इथे देवाची गुरं आणि जमीन पण येते. आहे की जमीन आहे, गुरं आहेत, गाया आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत. तिथं जे म्हणजे आपलं भाजीपाला त्यात पिकतो आपल्या रानामध्ये वगैरे. भाजीपाला रानामध्ये बी पिकतो, परंतु सारखं काय हमेशा नसतो, आपल्याला काय वेळेला आणावं लागतो खालून. सह्याद्री हे सगळं शांतपणे पाहतो आहे आणि सोनजाई आजही जगायला शिकवते. सोनजाई म्हणजे फक्त डोंगर नाही, ती आहे काळाने घडवलेली श्रद्धा, माणसाने जपलेला इतिहास आणि निसर्गाने सांभाळलेली शांतता. सह्याद्री आजही पाहतो आहे आणि सोनजाई आजही थांबलेली आहे आपल्यासाठी. आणि नंतर देवळाच्या शांततेतून आम्ही खाली उतरलो, जिथे भक्तीपेक्षा आधी जीवन सुरू होतं. सोनजाई देवीच्या मठाच्या खाली आणखी एक मठ आहे. इथे सुमारे 50 गाया आणि बैल आहेत. पावसाळ्यात हे जनावरं वरच्या पठारावर राहतात, कारण तिथे हिरवं गवत असतं, पाणी असतं आणि मोकळा श्वास असतो. पण पावसाळा संपतो, पाणी कमी होतं, तेव्हा ही जनावरं हळूच खाली उतरतात. इथे वेळ ठरवत नाही, ऋतू ठरवतात. पाणी असेल तर वर, पाणी नसेल तर खाली. ना तक्रार ना गडबड, जसं निसर्ग सांगतो तसं तिथे सगळं चालतं. ही साधी जनावरं नाहीत, खिल्लार जातीचे धष्टपुष्ट बैल आहेत, जे फक्त शेतीसाठी नाही तर परंपरेसाठी वापरले जातात. आजही नाथसेवेच्या बगाडासाठी हेच बैल तयार केले जातात, कारण इथे प्राणीही भक्तीचा भाग असतात. ही सगळी बैल बघायची का आपली? हो, किती बैल आहे आता? किती बैल आहेत बघायला? 5-7-8 बैल आहेत. 8 बैल. आपली सगळी देवीची असतात का बैल? हो, देवी. हे आता सध्या म्हणजे वरती मंदिर आहे, खाली आपलं वरती पाणी नसल्यामुळे आणलंय का कसं नाही, काय? पाणी चारा पाणी कमीच आहे ना वर. चारा पाणी कमी असल्यामुळे खाली आणलंय. मग दरवर्षी येतात का खाली? दरवर्षी हा, खाली? दरवर्षीच. आता सगळं गाया बिया पण आहेत का इथं? हा, किती आहेत टोटल सगळी गुरं? सगळी विरोध 50 बसतील. 50 गुरं आहेत. यांचं दूध बीज आपण काय करतो? दूध आपलं वासरू पितात. वासरच पितात, विकत वगैरे नाही ना? नाणं विकत. हा, देवीचं असल्यामुळे. आणि आपलं खायचं फक्त. खाय ना माणसं तुम्ही आम्ही घेतात ना. हा. या बैलाचं नाव आणि थोडक्यात किती वर्ष आता बागाडाचा मान पटकावला आहे आणि त्याला आता 18-19 वर्ष झालं रथाचा मान भेटतो त्याला. म्हणजे आपली
पहिल्यापासून हिऱ्याची जोडीला त्यानं काम केलेलं आहे. बगाडाचं चांगलं 1 नंबर काम केलेलं आहे त्यानं. आपल्या घरच्या गायचं आहे. आता वय वर्ष किती आहे त्याचं? वय आता त्याचं आहे 18-19च्या पुढे. आता सध्या तो आराम होते ना. हा आता त्याला काय नाही जास्त काम लावतच म्हणजे झोपतच नाही आता. कामच नाही काय. त्याचं आता वय झाल्यामुळे त्याला काय ज्यादा होत पण नाही. गुडघं बिडगं सुजलेत ना. बैल चांगला होता आपला गाजलेला. म्हणजे बगाडासाठी ते बगाड बघितलं की त्याला ती हुरूप यायचं. म्हणजे सुप्रसिद्ध गाजलेला बावधनच्या हा. बगाडाचा बैल हिरा हिरा त्याच्याबरोबर याने काम केलेलं आहे. त्याच्या त्या बैलाचं वय किती झालं टोटल ज्यावेळेस तो त्याचं 22-23 वय होतं बैलाचं. हम्म, हम्म, हम्म. याच ठिकाणी आमच्या चित्रीकरणाचा शेवट झाला. सोनजाई इथे देव फक्त देवळात नाही, तो शेतीत आहे, गोठ्यात आहे, कामात आहे आणि शिस्तीत आहे. सह्याद्रीत अजूनही काही माणसं आहेत जी देवाला नाही तर देवत्वाला जपतात.